नमस्कार. श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपला आजचा व्हिडिओ आहे धनतेरसला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, काही वस्तू खरेदी करायच्या नाहीत. जर आपल्याला त्या वस्तू कितीही आवडत असल्या तरी सुद्धा आपल्याला काही वस्तू त्या दिवशी खरेदी करायच्या नाहीत, जेणेकरून माता लक्ष्मी नाराज होईल आणि ज्या वस्तू आपण खरेदी करणार आहोत त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आणि आपल्यावरती तिची कृपा राहील. त्याच्यासाठी आज आपण काय खरेदी करायचं आणि काय नाही ते आपण बघणार आहोत. तर नवरात्री संपली, पितृदोष संपला, आता थोड्याच दिवसावर आता दिवाळी आलेली आहे. तर दिवाळीला आपण काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. म्हणजे काही दिवाळीमध्ये जे 5 दिवस असतात त्या 5 दिवसामध्ये एक दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि त्या दिवशी आपल्याला या वस्तू खरेदी करायच्या आहेत. धनत्रयोदशीला धनतेरस असंही म्हणतात. तर हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाचा धन आणि समृद्धी, सुख, शांती आणणारा किंवा येणारा दिवस आहे. या दिवशी आपण नवीन कपड्याची खरेदी करतो, काही वस्तूची खरेदी करतो, काही फराळाची खरेदी करतो. म्हणजे काय आपल्याला घरामध्ये पाहिजे असेल ते आपण या दिवशी खूप मज्जा मस्ती करत असतो. दिवाळी हा सण वर्षातील खूप मोठा, नाही आनंदाला तोटा. तर या दिवशी फराळ बनवण्याची आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत घरामध्ये धावपळ करण्याची एक वेगळीच मजा या दिवाळीमध्ये असते. सर्वजण एकत्र येतात, कोण गावी जातं, कोण आपल्याच म्हणजे शहराकडे येतं. एकमेकाच्या घरी जाणं, एकमेकाची विचारपूस करणं, फराळ करणं या दिवाळीच्या सणामध्ये खूप म्हणजे खूप मजा मस्ती असते. तर दिवाळीचा सण हा 5 दिवस साजरा केला जातो. त्यातील महत्त्वाचा एक दिवस म्हणजे धनत्रयोदशी म्हणून आपण साजरा करत असतो. तर दिवाळीतील जे 5 दिवस आहेत ते वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, पाडवा, भाऊबीज असे हे 5 दिवस खूप आनंदाने साजरे केले जातात. त्यातील धनतेरस हा दिवस पूजा पाठ, व्रत, वैकल्य, धनवृद्धी, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. याच दिवशी माता लक्ष्मी व गणपती आणि कुबेर देवतांची पूजा करतात. घरोघरी पणत्या, दिव्याची रोषणाई, रांगोळी केली जाते. वातावरण अगदी आनंदी असतं. तर याच दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येत असते. ती आपल्या घरी कोणत्या ना कोणत्या रूपाने येते, म्हणून या दिवशी सोनं खरेदी करतात, चांदी खरेदी करतात, कोण गाड्या खरेदी करतं, कोण घर खरेदी करतं. म्हणजे जसं आपल्याला जमेल किंवा जसं आपल्याला परवडेल असं काही ना काही खरेदी करत असतात आणि याचं प्लॅनिंग एक वर्षभर करत असतात की आपल्याला दिवाळीलाही करायचं आहे, दिवाळीलाही करायचं आहे आणि त्या हिशोबानेच दिवाळीला काही ना काही खरेदी करतात किंवा काही ना काही व्यवसाय चालू करतात. तर असा हा दिवाळीचा सण खूप मोठा असतो. तर दिवाळीमध्ये आपल्याला काही वस्तू घेणं किंवा काही खरेदी करणं सगळ्यांनाच परवडेल अशातला भाग नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य म्हणजे धन्वंतरीचा एक फोटो त्या दिवशी आपल्याला घरी आणायचा आहे आणि त्याची छानपैकी पूजा करायची आहे. तुपाचा छोटासा दिवा लावायचा आहे, अक्षदा, बेल, फूल व्हायचं आहे, दिव्यानं ओवाळायचं आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या जे आपण घरी फराळ बनवलेला असेल त्याचा नैवेद्य धन्वंतरी देवाला दाखवायचा आहे. यामुळे काय होईल, धन्वंतरी देवाची आणि लक्ष्मी माताची आपल्यावर भरभरून कृपादृष्टी राहते. तर धनत्रयोदशीला तुम्हाला एक महत्त्वाची वस्तू कोणती आणायची आहे ती मी सांगते. तर त्या दिवशी तुम्हाला नागवेलीची 5 पाने आणायची आहेत. धनत्रयोदशीला कोणी लक्ष्मीपूजन म्हणून साजरा करतं, कोण धनतेरस म्हणून साजरा करतं. जिकडं तिकडे वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात, त्याप्रमाणे सुद्धा आपण हे करायचं आहे. तर या दिवशी आपल्याला 5 नागवेलीची पानं आणायची आहेत, म्हणजे खाऊचे पानं आणायची आहेत. ही पानं लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि ही पानं पूजेत आपण वापरतो. या पानाशिवाय पूजेला सुद्धा काहीही महत्त्व नाही. या पानाशिवाय पूजा ही अपूर्णच असते.
तर धनतेरसच्या दिवशी नागवेलीचे 5 पानं आणून माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत. माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती जे असेल तिच्यासमोर तुम्हाला ही 5 पानं ठेवून मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे की तू आमच्या घरामध्ये अखंड निवास कर, आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी राहू दे. तुम्हाला जे पुढचं बोलायचं असेल ते बोलून, हात जोडून, अक्षदा, हळदी कुंकू त्याच्यावरती वाहून तुम्हाला ते देवीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा कुठल्या तरी झाडाच्या एखाद्या बुडाच्या खाली ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर भगवान धन्वंतरीला पितळेच्या वस्तू खूप खूप आवडतात. तर या दिवशी तुम्हाला काहीच शक्य झालं नाही तर तुम्ही पितळची अगदी एखादी छोटीशी वाटी, ग्लास किंवा नैवेद्यासाठी देवाचं ताट किंवा काहीही, पण तुम्ही त्या दिवशी पितळेची वस्तू आणायची आहे. तुम्ही 1 तोळा सोनं खरेदी केलात तर त्याचा काही उपयोग नाही, पण धन्वंतरी देवासाठी एक पितळेची छोटी वस्तू जरी तुम्ही त्या दिवशी खरेदी केली तर त्यांना ती खूप आवडते. म्हणून आपल्याला त्या दिवशी एक पितळेची छोटी तरी वस्तू खरेदी करायची आहे. या दिवशी आपण जे वस्तू खरेदी करतो, धनतेरसच्या दिवशी जी वस्तू खरेदी करतो त्याचं 13 पटीनं वाढतं. त्याच्यामुळं आपल्याला शक्य असेल तेवढं आपल्याला धनतेरसच्या दिवशी म्हणजे दशीच्या दिवशी आपल्याला या वस्तू खरेदी करायच्या आहेत. म्हणजे धन्वंतरी देवाची कृपा होते व भरभराटीचे दिवस चालू होतात. धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाची कुठलीही वस्तू या दिवशी खरेदी करू नये. तुम्ही बाहेर गेलात, बाजारात गेलात, किंवा गावाला जाते वेळेस वस्तू दिसल्या, खूप छान वाटल्या, तरीसुद्धा त्या शनिदेवाशी निगडीत आहे, शनिदेवाला कारक आहेत. त्याच्यामुळं या वस्तू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या नाहीत. म्हणजे शनिदेव नाराज होतात आणि शनिदेव नाराज झाल्यानंतर काय होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर या दिवशी चुकून सुद्धा लोखंडाची कढई किंवा ॲल्युमिनियमची जी भांडी असतात, कितीही सुंदर असू द्या, ते आपल्याला या दिवशी अजिबात खरेदी करायच्या नाहीत. किंवा काचेचे ग्लास, घर डेकोरेशनच्या जरी काही वस्तू असतील तरीसुद्धा त्यासुद्धा काचेच्या वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाहीत. काचेच्या वस्तू जर खरेदी केल्या तर आपल्या घराची प्रगती थांबते. त्याच्यामुळे या वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाहीत. धनतेरसच्या दिवशी आपल्याला सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. सोनं हे लक्ष्मी माता व बृहस्पती यांचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी आपण एखादा मणी तरी छोटासा खरेदी करणं हे शुभ मानलं जातं आणि तो मणी आणून आपल्या लक्ष्मी मातेच्या पुढं ठेवल्यानंतर त्याचं महत्त्व अधिक वाढतं. तर आपल्याला हे त्या दिवशी छोटासा एखादा चांदीचा शिक्का किंवा जसं आपल्याला परवडेल तेवढं सोनं या दिवशी नक्की खरेदी करावं. यामुळे माता लक्ष्मीची आणि कुबेर देवता यांची सुद्धा आपल्यावरती कृपा होते आणि हे खूप शुभ मानलं जातं. तर धनतेरसचे धने जरूर आणावेत. जर तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही अर्धा किलो, पावशेर किंवा 1 किलो धने या दिवशी आणू शकता. त्या दिवशी 1 किलो, पावशेर, अर्धा किलो धने आणून 10 रुपयाची आणि 5 रुपयाची पुडी आणू नयेत. जेवढं तुम्ही धन घेचाल तेवढं तुमची 1 वर्षामध्ये त्याच्या 13 पटीनं धन तुमच्या घरामध्ये वाढण्याची शक्यता असते. तर या दिवशी गूळ मिक्स करून थोडेसे धने एका वाटीमध्ये घ्यावे. त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून हा प्रसाद लक्ष्मी मातेला दाखवावा. यामुळे आपले घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते व थोडे धने यातीलच थोडे धने आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. यामुळे आपल्या धनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असते. ज्या वेळेस आपण धने आणतो त्यावेळेस सगळे धने आपल्याला देवाजवळ ठेवायचे आहेत. त्यातील थोड्या धन्यामध्ये गूळ मिक्स करून नैवेद्य दाखवायचा आहे. थोडे धने एका वाटीमध्ये ठेवून तेच धने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि जे धने थोडेसे राहिलेले आहेत ते आपल्याला आपल्या शेतामध्ये उगवायचे आहेत, म्हणजे टाकायचे आहेत. जसे जसे हे धने उगवतील तसे तसे आपली प्रगती होत असते. तर असा हा धन्याचा उपाय त्या दिवशी आपल्याला दूर करायचा आहे. धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र यांची सुद्धा खरेदी करू शकता. ज्यांच्याकडे असेल त्यांनी नाही केली तरी चालेल, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी या दिवशी नक्की लक्ष्मी यंत्र आणि कुबेर यंत्र यांची स्थापना घरात आपल्या करावी. दीपावलीचा सण हा दिव्याचा सण आहे. या दिवशी दिवे प्रज्वलित करून
आपल्या घराची शोभा आपण वाढवतो, आपल्या घराची रोषणाई वाढवतो. या दिवशी आपल्याला एक दिवा यमराजासाठी सुद्धा लावायचा आहे. हा यमदीपक आपल्याला आपल्या दाराच्या बाहेर लावल्यानंतर यमराज आहेत ते आपल्यावर खूप प्रसन्न होत असतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होण्यापासून ते रोखत असतात. तर यामुळं आपल्याला